बाप्पा एवढे आशीर्वादित कर आणि तुझं तुझं नाव लावून प्रवेश करताचं शरीर अप्रवेश करताचं रक्त आहे. आमेन. हो ते रक्त आहे, थांबा जरा, देऊ नका आमच्या लोकांना. हे रक्त आहे म्हणून दाखवा. जीससचं हे रक्त आहे. आम्हाला ह्याच्यामध्ये अडचण नाही करायचं. चल चुकू नकोस. मी एवढंच सांगतोय, हे तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल. हे तुमचं रक्त आहे जीससचं आणि त्याचं मांस आहे. तुमचे सगळे आजार बरे करतो, धर्मांतरण करा असं आमिष दाखवत धर्मांतरणासाठी प्रवृत्त केला जात असल्याचा एक धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात उघडकीस आलाय. आणि विशेष म्हणजे तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये हा प्रकार घडलाय. धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली येशूचं रक्त असल्याचं सांगून चक्क द्राक्षाचा रस पाजत धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या धर्मपरिवर्तन करण्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एका महिलेनं हातामध्ये ट्रे घेतलेला आहे, ज्यामध्ये 5 ते 6 छोटे ग्लास आहेत आणि या ग्लासमध्ये लाल रंगाचं द्रव्य आहे. ती महिला ते द्रव्य घरातल्या महिला आणि इतर व्यक्तींना देते आणि ते येशूचं रक्त असल्याचं सांगून त्यांना प्यायला सुद्धा सांगत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. या संपूर्ण प्रकरणी उद्धव नागनाथ कांबळे यांनी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. सुधाकर बाबूराव सूर्यवंशी आणि त्यांचे इतर 2 साथीदार यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आळंदी हद्दीतल्या साठेनगर परिसरामध्ये घडली आहे. यातला जो आरोपी आहे सुधाकर बाबूराव सूर्यवंशी यानं त्याच्या 2 साथीदारांच्या सह काही स्थानिकांना ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेनं तुमचे आजार बरे करतो, तुम्ही येशूची पूजा करा, तुमच्या आर्थिक आणि आरोग्याच्या समस्याही दूर होतील, तसंच हिंदू धर्म सोडून तुम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये या असा आग्रह करत असल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलंय. मी त्यांना शेवटल्या दिवशी उठवीन, कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये. पण प्रभूने शिकवलेले प्रार्थना करूया. हे आमचा स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हाला सोड. आमेन आमेन. हालेलुया. धन्यवाद येशू बाप्पा. विवाह संधी तू दिली म्हणून धन्यवाद देते बाप्पा. एवढ्याचा ताबा घेऊन तुझं गौरव करून आणि प्रभू भोजन घेण्यासाठी प्रत्येकाला आशीर्वाद देते आणि तुझं गौरव करून. आम्हाला धर्मांतर करण्यासाठी अशा पद्धतीनेच प्रवृत्त केलं जात होतं आणि याहूनही धक्कादायक प्रकार म्हणजे आम्हाला प्रभू येशूचं रक्त समजून द्राक्षाचा रस आणि मांसाचे काही तुकडेही खाण्यासाठी दिल्याचा आरोप धर्मांतरण करण्यासाठी केलेला आहे आणि दबाव या संदर्भात टाकण्यात आला होता असं सुद्धा या तक्रारीत म्हटलंय. दरम्यान हा संपूर्ण प्रकार आळंदीमध्ये उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हिंदू धर्मातनं ख्रिश्चन धर्मात धर्मांतर असल्यामुळे याच्या मुळाशी नक्की कोण आहे याचा शोध घेण्याची मागणी आता विश्व हिंदू परिषदेने केली आहे. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. ताज्या बातम्या बघण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.